नमस्कार विद्यार्थी मित्र. टिक्कर मराठी सरळ सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. मी ज्ञानेश्वर राठोड. आज आपण आजच्या लेक्चर्समध्ये आगामी होणाऱ्या तलाठी भरती असेल अथवा इतर परीक्षा असतील ज्यामध्ये मुद्रांक असेल, टीईटी असेल, नगर परिषद असेल, MIDC असेल, DMER असेल व इतर सरळ सेवा परीक्षांच्यासाठी TCS पॅटर्न नुसार जो पॅटर्न आहे TCS पॅटर्न नुसार जी परीक्षा होत असते त्यासाठी आपल्याला विविध विषयांचा अभ्यास करावा लागतो. म्हणून आजच्या लेक्चर्समध्ये आपण अभ्यासणार आहोत सामान्य ज्ञान या विषयाच्या बाबतीतले अतिसंभाव्य प्रश्नाचं विश्लेषण आपण आजच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. म्हणून आपण विद्यार्थी मित्र इतर देखील विषयांचे लेक्चर याच प्लॅटफॉर्मवरती आपल्याला अवेलेबल आहेत. म्हणून विद्यार्थी मित्र आपण सर्वांनी टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना देखील सांगा, जेणेकरून चांगल्या आपल्या ही जी काही सिरीज आहे त्यात आपले वेगवेगळे प्रश्न आपण चर्चिले जातात या चर्चा करत असतो. अशा सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपल्याला ह्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे आणि नक्कीच आगामी होणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला ह्या प्रश्नांचा खूप सारा फायदा होणार आहे. तर चला तर मग आपण जाऊयात पुढे. आपले जे काही आजचे क्वेश्चन्स असतील अतिसंभाव्य ते आपण अभ्यासूयात. आजचा जो पहिला प्रश्न असेल ज्यात दिलंय की जागतिक हवामान दिन हा कधी साजरा केला जातो. जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो असा प्रश्न त्यात दिलाय. वर्ल्ड क्लायमेट डे, जागतिक हवामान दिन. ऑप्शन मध्ये बघा, ए दिलंय 23 मार्च, बी 1 जून, सी दिलंय 16 ऑक्टोबर, डी दिलंय 29 जुलै दिले. 4 ऑप्शन्स आपल्याला दिलीत. आता ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ए, 23 मार्च रोजी जागतिक हवामान दिन हा साजरा केला जातो. आता जागतिक लेवलला जो हवामान दिन आहे त्यासाठीची जागतिक हवामान संघटना देखील काम करत असते, जे आपण WMO वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, ओके, जिचं हेडक्वार्टर आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. ठीक आहे, आपण हे लक्षात असू द्या, जिनिव्हा, स्वित्झर्लंड. आता जागतिक लेवलला हवामानाचा अभ्यास करणारी जी महत्वाची संघटना आहे ती संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अंतर्गत काम करत असते. जगामध्ये जर बघितलं तर पर्यावरण हा विषय खूप संवेदनशील होत चाललाय की डिफॉरेस्टेशन मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी वाढलंय. पोल्युशनची पातळी ही वाढत चालली की ज्याच्यामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय लेवलला WHO कडनं देखील काही पोल्युशनच्या गाईडलाईन्स आहेत आणि IQ ज्या एअर क्वालिटी चेक करणाऱ्या ज्या ऑर्गनायझेशन्स असतील त्याद्वारे. म्हणून जगामध्ये हवामानाच्या संदर्भामध्ये जो अवेअरनेस, पर्यावरणाचा अवेअरनेस वाढावं आणि त्या संदर्भात जागतिक हवामानशास्त्रीय संघटना ही काम करत असते. 23 मार्च आपण लक्षात घ्या. असंच याच्या जवळपासचे जर दिवस बघितले आपण, 22 मार्च जागतिक जलदिन असतो. त्याच्या आधी आपण 21 मार्च जर बघितलं तर ते वन दिन असतं, वन दिन. तर इथे 23 मार्च जर बघितला तर जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. जसं की ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 23 मार्च आपण लक्षात ठेवायचे. ओके, बाकी इतर पण दिलेत बघा. 1 जून हा जागतिक दुग्ध दिन असतो. त्यानंतर 16 ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिन असतो आणि 29 जुलै जे ते जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो जगात. असे काही डेज आहेत. म्हणून बघा, बऱ्याच वेळा आपल्याला परीक्षेमध्ये डेज वरनं देखील प्रश्न विचारले जातात. आता डेज म्हणजे जागतिक पातळीवरचे देखील असू शकतात आणि राष्ट्रीय पातळीवरचे देखील असू शकतात. याचं उत्तर आहे पहिलं. आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट दुसरा प्रश्न अभ्यासूयात. चलो, सेकंड क्वेश्चन. दात व हिरड्या स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त फळ पुढीलपैकी कोणतं आहे. फ्रुट्स विचारलाय की दात असेल आणि हिरड्या असतील ते स्वच्छ ठेवण्यासाठी, जे की फळाचं इथे फळावरती क्वेश्चन्स विचारले, कोणत्या फळाचा वापर केला जातो. आता आपल्याला फळ म्हटलं की वेगवेगळ्या फळातनं आपल्याला जे जीवनसत्व आहेत, विटॅमिन काही ना काही मिळत असतं आणि आरोग्यासाठी ते चांगलं देखील असतं. आणि म्हणून इथे आपल्याला ऑप्शन ए मध्ये आंबा दिलाय, ऑप्शन बी मध्ये दिलेत आवळा, ऑप्शन सी केळी दिले आणि ऑप्शन डी मध्ये आपल्याला दिलंय डाळिंब दिले.
सो म्हणून त्या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे की दात व हिरड्या स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त फळ कोणतं आहे, तर याचं उत्तर आहे बी, आवळा. आवळा या फळाचा वापर त्यामध्ये त्या ठिकाणी केला जातो. आवळा हे आपण उत्तर लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आवळा. सो आवळा म्हटलं तर प्रोव्हाइड द व्हिटॅमिन सी, इम्लिका ऑफसिनालिस त्याचं शास्त्रीय नाव आहे आवळ्याचं. आता लिंबूवर्गीय जी फळपिकं असतात त्यामध्ये आवळा असेल, त्यानंतर मोसंबी असेल, त्यानंतर लिंबू जो लिंब असेल किंवा त्याचबरोबर संत्रा, मोसंबी ही सर्व जर फळं बघितली तर त्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी हा सोर्स अवेलेबल होतो. म्हणून इथे दात व हिरड्या स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त फळ जे ते आवळा आहे. इतर फळांचा देखील वापर बऱ्यापैकी केला जात असतो की ज्यातनं आपल्याला बऱ्यापैकी व्हिटॅमिन, प्रोटीन्स वगैरे जे आहे ते मिळत असतं. सो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आवळा. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. दक्षिण अमेरिकेतील गवताळ प्रदेशास, आता इथं हायलाइट करूयात गवताळ प्रदेश, ज्याला इंग्लिश मध्ये बघा ग्रासलँड इकोसिस्टीम असं म्हटलं गेलंय. ग्रासलँड इकोसिस्टीम गवताळ प्रदेशास काय म्हटलं जातं? ऑप्शन ए दिलाय वेल्ड, ऑप्शन बी दिलाय स्टेपी, ऑप्शन सी दिलाय प्रेयरी आणि ऑप्शन डी दिलाय पंपाज. चार ऑप्शन्स दिलीत आपल्याला आणि आपल्याला क्वेश्चन्स विचारलाय की दक्षिण अमेरिका आणि गवताळ प्रदेश. आता याचं जे उत्तर आहे ते आहे थेट त्या ठिकाणी डी, पंपाज. कोणतं उत्तर आहे याचं? पंपाज. आता गवताळ प्रदेश म्हणजे काय? गवताळ प्रदेश म्हणजे काय आपल्याला हे देखील माहित पाहिजे की असा वृक्षहीन ओसाड प्रदेश, परंतु जंगलाच्या दरम्यान असणारा त्याच्या बाजूला किंवा एकूण असा प्रदेश की जिथे एखाद्या भागामध्ये पूर्ण गवतानी भरलेला असतो, गवत ग्रासनं भरलेला असा एखादा जो प्रदेश आहे, गवत किंवा आपण कुरणे म्हणूया, कुरण यांनी भरलेला अशा एखाद्या प्रदेशाला आपण गवताळ प्रदेश असं म्हणत असतो. सो म्हणून हा प्रदेश जर बघितला आपण तर वेगवेगळ्या याच्यामध्ये आहेत. जसा वेल्ड आपण बघितला तर हा आफ्रिकेतला आहे, दक्षिण आफ्रिका. वेल्ड स्टेपी जो आहे तो युरोप व आशियामध्ये आहे आणि प्रेरी म्हटला तर हा उत्तर अमेरिकेत आहे आणि हा पंपास दक्षिण अमेरिका. प्रश्नामध्ये विचारलंय आपल्याला दक्षिण अमेरिका, सो याचं उत्तर आहे पंपाज. पंपाज आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. काय उत्तर याचं? पंपाज. ओके, सो हे आपण लक्षात असू द्या. नेक्स्ट बघूया, पुढचा टॉपिक बघणार आहोत आपण. नेक्स्ट क्वेश्चन, रक्ताला लाल रंग प्राप्त करून देणारा घटक पुढीलपैकी कोणता, असा आपल्याला क्वेश्चन विचारलाय. ब्लडच्या संदर्भात क्वेश्चन विचारलाय, सायन्सच्या संदर्भातले असे बरेच क्वेश्चन आपल्याला विविध विषयाच्या संबंधात आपल्याला अभ्यास करावे लागतात. आता परीक्षेमध्ये अभ्यास करत असताना आपल्याला बऱ्याच वेळा PYQचा जर व्यवस्थित प्रॉपर अंदाज घेतला आपण आणि जर व्यवस्थित टॉपिक वाईज करत गेलो आपण, मग त्यामध्ये GS मध्ये, सामान्य ज्ञान मध्ये आपल्याला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, भारतीय राज्यघटना, राजकारण, त्यासोबत नागरिक शास्त्र असेल, अर्थशास्त्राचा अभ्यास असेल, भूगोलाचा अभ्यास असेल, इतिहासाचा अभ्यास असेल आणि इतर म्हणून आपण चालू घडामोडीचा देखील अभ्यास करत असतो. सो या संपूर्ण विषयाची जर माहिती आपण घेत गेलो व्यवस्थितरित्या आणि इतर विषयाचा आपण अभ्यास करतो, जसं की आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवरती टिक्कर मराठी सरळ सेवा ह्या युट्यूब चॅनलवरती असे विविध विषय आपण घेऊन येत असतो आणि ज्यामध्ये आपल्याला एक्सपर्ट फॅकल्टी मार्गदर्शन करत असते आणि याचा नक्कीच आपल्याला परीक्षेला फायदा हा होत असणार किंवा होईलच पुढे मागे. सो म्हणून हा अभ्यास करत असताना आपल्याला जास्तीत जास्त आपण हे असे प्रॅक्टिस क्वेश्चन असतील किंवा आपण जो थेरीचा पार्ट्स असेल तर नेहमी नेहमी अभ्यास करणं आणि नेहमी नेहमी आपण असे व्हिडिओज किंवा असे लेक्चर्स आपण अटेंड करणं हे गरजेचं असतं. सो याच्यात बघूयात पुढचा, रक्ताला लाल रंग प्राप्त करून देणारा जो घटक आहे तो पुढीलपैकी कोणता आहे? ऑप्शन मध्ये बघा, पहिलं दिलंय लायकोपिन, बी दिलंय हिमोग्लोबिन, सी दिलंय लॅक्टोज आणि डी दिलंय यापैकी नाही. सो या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे बी, हिमोग्लोबिन. ओके, सो बऱ्याच वेळा आपल्याला ब्लडच्या संदर्भात जर अभ्यास बघितला इथे, आता हिमोग्लोबिनच्या संदर्भात कॅरिंग जी कॅपॅसिटी म्हणजेच आपल्याला जो महत्वपूर्ण एकूण आवाज हिमोग्लोबिन जे आहे ते आपल्याला जो रक्ताला लाल रंग जो प्राप्त करून देत असतो. सो बऱ्याच वेळा हिमोग्लोबिन ही महत्वाची भूमिका बजावण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं.
सो म्हणून त्या ठिकाणी आपल्याला अशाच याच्यावरनं जे काही क्वेश्चन ब्लडच्या रिलेटेड जे विचारले जातात, डोनरवर, ओके, ज्याला आपण रक्तदाता असं देखील म्हणतो. आता ओ असेल, त्यानंतर त्या ठिकाणी जसं की सर्व योग्य रक्तदाता आपण त्या ठिकाणी म्हणत असतो ओ पॉझिटिव्ह, किंवा त्याचबरोबर आपण इतर बी असेल तर बी वाल्याच आपण जसं घेऊ शकतो किंवा देऊ शकतो. अशा काही पेयर्स असतात, त्याच्यावरती देखील आपल्याला क्वेश्चन्स विचारली जातात. तर याचं योग्य आन्सर आहे हिमोग्लोबिन. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न अभ्यासूया. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा परिषद सदस्यांचे सामाजिक आरक्षण कोण जाहीर करते? ओके, आता जिल्हा परिषद, आता स्थानिक प्रशासन संस्था जर म्हटल्या आपल्याला, तर ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल. तर प्रश्न आपल्याला विचारला गेलाय जिल्हा परिषदेच्या संदर्भात असेल, सामाजिक आरक्षण कोण जाहीर करते? ऑप्शन ए मध्ये जिल्हाधिकारी दिले, ऑप्शन बी मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दिलाय, ऑप्शन सी असेल तर राज्य सरकार दिलंय, आणि ऑप्शन डी असेल तर विभागीय आयुक्त दिले. सो ह्या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे ते आहे सी, राज्य सरकार हे जाहीर करत असतं. सो कारण हे आरक्षण, सामाजिक आरक्षण हा मुद्दा आहे ना, सामाजिक आरक्षण हे जे आहे याच्यावरनं हे फायनलाइज जी अथॉरिटी असते ती कोणाला असते? राज्य सरकारला असते. राज्य सरकार हे कामकाज करत असतं, आणि म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते राज्य सरकार आहे. सो अशा बऱ्याच आता ज्या आपल्याला स्थानिक प्रशासन संस्था असेल, आता नवीन ग्रामपंचायतीचा जर असेल तर तिथेही राज्य सरकारचा आपण उल्लेख करत असतो, आणि इतर ज्या नवीन नवीन ज्या काही घडामोडी असतील, नवीन ज्या दुरुस्त्या असतील, नवीन काही महत्वपूर्ण प्रकल्प असतील, नवीन काही महत्वपूर्ण त्यामधल्या प्राविधान असतील, तर हे फायनलाइज अधिकार जे असतात ते राज्य सरकारला असतात. सो याच्यात आपल्याला ह्याचं उत्तर जे येते राज्य सरकार आहे. ओके, नेक्स्ट बघूया. पुढचा जो प्रश्न दिलाय आपल्याला, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा विचारलाय. ओके, तलावांचा जिल्हा पुढीलपैकी इथे कोणता जिल्हा आहे? तलावांचा जिल्हा. ऑप्शन ए मध्ये दिलाय सिंधुदुर्ग, बी कोल्हापूर, सी पालघर, आणि डी दिलाय यापैकी नाही. आता आपल्याला तळी तलाव म्हटला तर एक जिल्हा आपल्या डोळ्यासमोर येतो, तो म्हणजेच त्या ठिकाणी याच्यात ऑप्शन मध्ये आपल्याला जे 4 दिली, सो याच्यात तो ऑप्शनच नाही, त्याच्यामुळे आपल्याला डी हे योग्य आहे, यापैकी नाही. सो मग याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्र? तर लक्षात घ्या, याचं जे उत्तर आहे गोंदिया, विदर्भातील गोंदिया. आपण भंडारा देखील म्हणतो, भंडारा गोंदिया असेल. ओके, सो जसं की गोंदिया हा जिल्हा विदर्भातील, म्हणजे आपल्या विदर्भामध्ये अगदी जर बघितला तर तो जो जिल्हा आहे तो अगदी ईशान्य कोपऱ्यात, ईशान्येस. ओके, सो त्या बाजूला असणारा पूर्व विदर्भ, नागपूर प्रशासकीय विभागातला जिल्हा आहे गोंदिया. तळी तलावांच्यासाठी प्रसिद्ध आहे. आता तळी तलावांचा जो फायदा आहे, आपल्याला एकतर वॉटर स्टोअर होतं, आणि त्याच्याच द्वारे आपल्याला शेतीला त्याचा फायदा होतो. दुसरा फायदा असेल तर त्याच्यामध्ये मत्स्य उत्पादन, मत्स्य उत्पादन म्हणजेच फिशरी, गोड्या पाण्यातील मासेमारी देखील केली जाते. कारण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक जास्त गोड्या पाण्यातील मासेमारी ही तळी तलाव असेल, जिथे गोंदिया भंडारा असेल, आणि त्याचद्वारे खाऱ्या पाण्यातली विचारली तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा आपल्याला उत्तर देता येईल. ठीक आहे, सो याचं योग्य आन्सर आहे गोंदिया, म्हणजे यापैकी नाही. चलो नेक्स्ट बघूयात पुढचा क्वेश्चन. रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाक्यात वापरला जाणारा वायू पुढीलपैकी कोणता? असा प्रश्न विचारलाय. रुग्णालयातील ऑक्सिजनच्या टाक्यात वापरला जाणारा वायू. हे हेलियम दिलंय, बी मिथेन, सी इथेन, डी कार्बन डायऑक्साईड. सो याचं जे उत्तर आहे हे हेलियम हे उत्तर आहे. सो हेलियम हा रंगहीन असतो, वास नसणारा असा हा महत्वाचा वायू. सो म्हणून आपल्याला हा रुग्णालयात ज्या ऑक्सिजनच्या टाक्या आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त त्याचा वापर होत असतो हेलियमचा. बाकी मिथेन वगैरे भात शेतीतनं आहे, इथेन देखील इतर याच्यातनं वायू आहेच, कार्बन डायऑक्साईड येते, स्वयंचलित वाहनं असतील. सो अशाद्वारे हे अनेक वायू आहेत. सो म्हणून आपलं जे वातावरण आहे ते अनेक वायूंना भरलेलं आहे. सो आपण बोलतो ना, ऍटमॉस्फिअर मध्ये नायट्रोजन 78% असेल, ऑक्सिजन असेल, इतर देखील बरेच वायू त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून ऍटमॉस्फिअरचा अभ्यास करत असताना आपण तपांबर, स्थितांबर, त्याचबरोबर मध्यांबर आणि बहिर्मंडळ असेल. ओके, अशा
एकूणावच वायूंचा अभ्यास आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कारण प्रश्न त्याच्यात बऱ्याच वेळा आपल्या मागील काही सरळ सेवेच्या प्रश्नपत्रिकांचं जर आपण विश्लेषण केलं तर जनरल सायन्स वरनं वायूंवरनं बरेच क्वेश्चन्स ही विचारली गेलेली आहे. म्हणून सेपरेट आउट आपल्याला वेळ मिळालाच तर कधीतरी त्याचाही अभ्यास चांगला करा. लेक्चरला तर आपण ते घेणारच आहोत. ओके, नेक्स्ट पुढे. कोणार्क मंदिर भारतातील पुढील पैकी कोणत्या राज्यात आहे? प्रश्न विचारलाय टेम्पलवरनं. आता भारतामध्ये बरीच धार्मिक स्थळं आहेत. सो म्हणून टेम्पलवरनं आणि इतर धार्मिक स्थळांवरनं देखील आपल्याला बऱ्याच वेळा ते ठिकाण आणि त्याचा जिल्हा किंवा त्याचा राज्य हे आपल्याला विचारलं जातं. सो ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे कोणार्क मंदिर भारतातील पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन ए मध्य प्रदेश, बी आसाम, सी ओरिसा आणि डी दिलंय उत्तर प्रदेश. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ओडिसा राज्य. ओके, सो कोणार्क मंदिर. आता आपण त्या ठिकाणी हे जे मंदिर आहे कोणार्क मंदिर अगदी फेमस असं आहे ओडिसा राज्यामध्ये. सो पर्यटनाच्या दृष्टीतनं अगदी प्रसिद्ध आहे, धार्मिक स्थळ म्हणून त्या ठिकाणी आपण ओळखत असतो. सो असे वेगवेगळ्या राज्यांमध्ये असणारी जी मंदिरं आहेत. आता ओडिसा आपण बरेच दक्षिण भारतामध्ये त्यातल्या त्यात ओडिसा कोणार्क मंदिर असेल, जगन्नाथपुरी असेल आणि त्याचद्वारे आपल्याला सूर्य मंदिर कोणार्क मंदिर जसं आपल्याला इझिली सूर्य किरण जी मंदिरात आणि दिसणं अशी आख्यायिका बरीचशी आहेत. प्रत्येक मंदिराची वेगवेगळी अशी आख्यायिका आपल्याला सांगितली जाते. सो म्हणून ओडिसा राज्यामध्ये कोणार्क मंदिर आहे. ओके, बाकी इतर राज्यांमध्ये बघितलं आपण मध्य प्रदेशामध्ये खजुराहो, त्यानंतर इकडे असेल आसाममध्ये कामाख्या कामाख्या देवीचं मंदिर आहे गुवाहाटीला. ओडिसाचं आपण कोणार्क मंदिर बघितलं. इकडे उत्तर प्रदेशामध्ये वाराणसी अनेक काशी विश्वनाथ म्हणजे ज्योतिर्लिंग असेल किंवा अयोध्या प्रभू श्रीरामांचं नगरी असेल, असे उत्तर प्रदेशामध्ये कितीतरी. वाराणसी तर आपल्या जसं भारताची धार्मिक राजधानी म्हणून देखील आपण संबोधत असतो. सो म्हणून आपल्या देशातील विविध राज्यांमधील मंदिरांवरून आपल्याला क्वेश्चन्स ही विचारली जातात. सो याचं उत्तर आहे या प्रश्नाचं ओडिसा राज्य. ठीक आहे, सो असे विविध प्रश्न आपण अभ्यासा GS मधले सामान्य ज्ञान मधले, जेणेकरून आपल्याला नक्कीच परीक्षेमध्ये ह्यांचा वेगवेगळ्या घटकांचा फायदाच होतो. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. भारताचा राष्ट्रीय पक्षी. आता बघा विद्यार्थी मित्र, आपल्याला कधीही लक्षात घ्या की परीक्षेमध्ये अभ्यास करत असताना आपल्या महाराष्ट्र राज्याचे जी मानचिन्ह आहेत आणि भारताची जी मानचिन्ह आहेत या दोन्ही आपल्याला माहीतच पाहिजे. त्याचं वाचन हे आपल्याला झालंच पाहिजे, कारण हमखास क्वेश्चन आतापर्यंत विचारली गेलीत आणि विचारली देखील जाणार आहे. सो इथे दिलेत आपल्याला भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता. ए दिला हरियाल, बी मोर, सी फ्लेमिंगो, डी दिलाय दुधराज. सो याचं जे काही या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे बी, ते भारताचा विचारला आपल्याला. आधी कधीही लक्षात घ्यायचे विद्यार्थी मित्र, अभ्यास करत असताना आपण प्रश्न व्यवस्थित शांततेत वाचायला पाहिजे. त्याचं उत्तर आपल्याला येत असतं, पण आपण काय करतो, घाई करतो किंवा ओव्हर कॉन्फिडन्सच्या भरामध्ये आपण त्याचं चुकीचं आन्सर किंवा ऑप्शन्स देऊन बसतो. अशा वेळेस आपला मार्क्स तिथे जात असतो. आणि इथं लक्षात घ्यायचंय की एक एक मार्कासाठी आपल्याला लढायचं असतं. 1 मार्क्स म्हणजे आपल्याला पास देखील करू शकतो आणि 1 मार्कामुळे आपलं मेरिट देखील राहू शकतं, म्हणजे नापास देखील होऊ शकतो. सो इथं दिलेत राष्ट्रीय पक्षी भारताचा मोर आहे. हरियाल जर म्हटलं आपल्याला तर महाराष्ट्र. ओके, त्यानंतर इतर आपण फ्लेमिंगो असेल तर त्या ठिकाणी गुजरात असेल, दुधराज असेल तर इतर राज्यांची, अशी वेगवेगळी राज्यांची आपल्याला त्या ठिकाणी विचारली जातात. सो म्हणून आपल्याला भारताच्या बाबतीत जर लक्षात घ्यायचं झालं, भारताचे मानचिन्ह. आता भारताचा जो राष्ट्रीय प्राणी आहे वाघ. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी डॉल्फिन आहे. राष्ट्रीय भारताचा वृक्ष जर विचारला तर वडाचं झाड हे उत्तर द्यायचंय आपण, वड. पक्षी विचारला तर जसा हा प्रश्नच त्याच्यावर आहे, मोर असेल. ओके, सरपटणारा प्राणी राष्ट्रीय लेवलचा सरपटणारा प्राणी साप, ब्लॅक कोब्रा. असे बरेच आपल्याला सांगता येतील स्मारक जे असतील आपले काही इतर राष्ट्रीय पातळीवरचे.
सो म्हणून त्या ठिकाणी वृक्ष असेल, हा फुल असेल तर या ठिकाणी लोटस, कमळ. सो असे आपल्याला हे भारताचे विचारले जातात. त्याच पद्धतीने आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या वरती देखील क्वेश्चन्स ही विचारली जातात, म्हणून त्याचाही अभ्यास करा. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात, पुढचा क्वेश्चन आपण अभ्यासणार आहोत. ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो, असा प्रश्न विचारलाय. की ग्रामपंचायतीची जी निवडणूक होत असते आणि निवडणूक झाल्यानंतर पहिली जी काही ग्रामसभा होत असते, की दिलं इथं ग्रामसभा, त्याचं अध्यक्षपद कोण भूषवत असतं असं त्यामध्ये सांगण्यात आलंय. सो म्हणून आपल्याला जी 4 ऑप्शन्स दिली त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आपण बघणार आहोत बघा. ए मध्ये ग्रामसेवक दिलंय, बी गटविकास अधिकारी दिलंय, सी तहसीलदार दिलेत आणि डी दिलंय सरपंच. आता आपण इथं लक्षात घ्यायचंय की ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत हा शब्द आहे ना, याच्याशी निगडीत अधिकारी किंवा इतर जे काही याच्यातनं निवडून येणारी जी काही व्यक्ती असते, सो म्हणून आपण थोडंसं लॉजिक लावून हा प्रश्न सोडवायचा असतो. याचं जे उत्तर आहे डी, सरपंच. हे याचं काय करत असतं, ग्रामसभेचं अध्यक्षपद कोण भूषवत असतं, सरपंच. जसं की कार्यकारी याच्यानुसार. आता प्रशासकीय नुसार जर गेलो तर आपल्याला याचा जो प्रमुख असतो ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक. आज स्थानिक प्रशासन संस्था म्हटलं, आज पंचायत राजची सुरुवात ही राजस्थानमधील नागोर येथून झाली आणि पंचायत राज आणि त्या व्यवस्थेचं बळकटीकरण करण्यासाठी घटना दुरुस्त्या झाल्या असतील, शासन स्तरावर केंद्रीय लेवलला खूप साऱ्या चांगल्या योजना असतील, राज्य सरकारच्या महत्वाच्या योजना असतील. सो म्हणून त्या ठिकाणी राज्यघटनेत दिलंय कलम 40 च्या नुसार ग्रामपंचायतीची स्थापना असेल किंवा ग्रामपंचायत कलम 40 असेल. सो याच्यानुसार आपल्याला नागरिक शास्त्रावरनं क्वेश्चन्स विचारली जातात. नेक्स्ट बघूयात पुढचा क्वेश्चन. इंग्रजांनी दक्षिण भारतातील पहिली वसाहत पुढीलपैकी कोठे स्थापित केली. वसाहत, आता ब्रिटिशांनी भारतावरती 150 वर्षे राज्य केले. अनेक त्या ठिकाणी इंग्रज गव्हर्नर अधिकारी होऊन गेलेत की ज्यांनी डेव्हलपमेंटचा विषय हाती घेतलेला. अमानुषपणे अत्याचार देखील झाला. आपल्याला जलियनवाला बाग हत्याकांड आणि त्याविषयीचा अभ्यास आपल्याला माहीतच आहे. सो ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, इंग्रजांची दक्षिण भारतातील पहिली वसाहत शब्द वापरलाय. पुढीलपैकी कोठे स्थापित करण्यात आली. ए मद्रास दिलंय, बी कोलकाता दिलंय, सी दिलंय विशाखापट्टणम आणि डी दिलंय सुरत. यांनी क्वेश्चन विचारताना शब्द विचारलाय बघा, दक्षिण भारत. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते आहे सी, विशाखापट्टणम. कारण सुरत हे गुजरातमध्ये आहे, कोलकाता पूर्वेला पश्चिम बंगालमध्ये आहेत आणि मद्रास म्हणजे आजचाच नाव चेन्नई, चेन्नईचं जुनं नाव मद्रास, दक्षिण भारत तामिळनाडूत आहे. सो म्हणून भारतामध्ये जर बघितलं आपण, इंग्रजांची जी सुरुवातच आपल्याकडे इसवी सन 1600च्या दरम्यान, ओके, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि त्यानुसार आपल्याकडे भारतातील विविध राज्य आणि त्याच्यामध्ये त्यांच्या वसाहती निर्माण होत गेल्या. मग तो व्यापाराचा सर्वात महत्वाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काय केलंय, 150 वर्ष राज्य केली. आणि म्हणून बऱ्यापैकी जर बघितलं की आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून प्राचीन इतिहास असेल, मध्ययुगीन इतिहास असेल आणि मॉडर्न हिस्ट्री आधुनिक भारताचा इतिहास, अशा प्रत्येक तिन्ही महत्वाच्या टप्प्यांवरती आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारली गेलेली आहे. असेच विविध लेक्चर्स मध्ये आपण ते देखील कव्हर करणार आहोत विद्यार्थी मित्रो. प्राचीन भारत असेल, मध्ययुगीन असेल, त्याचबरोबर आधुनिक भारताचा इतिहास असेल आणि त्यावरील काही PYQ असतील आणि अतिसंभाव्य प्रश्न असतील, ते देखील आपण घेणारच आहोत. विद्यार्थी मित्र, आपल्या ह्या प्लॅटफॉर्मला म्हणजे स्पीकर मराठी सरळ सेवा या यूट्यूब चॅनल, म्हणजे आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन जे व्हिडिओज आहेत ते आपल्यापर्यंत येत जातील आणि आपला नक्कीच त्याच्यात फायदा होईल. पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट प्रश्न पुढचा अभ्यासणार आहोत. सिलॉंग चेरापुंजी ही थंड हवेची ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे. इथे त्यांनी ठिकाण विचारलेत आणि ती थंड हवेची ठिकाण आहेत आणि आपल्या भारतातल्या कोणत्या राज्यात आहेत असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. तर त्यांनी दिलंय की सिलॉंग असेल, चेरापुंजी असेल. ए मध्ये दिलंय आसाम, बी मध्ये दिलंय मेघालय, सी मध्ये दिलंय हिमाचल प्रदेश आणि डी मध्ये दिलंय उत्तराखंड दिलंय. ओके, सो म्हणून त्या ठिकाणी सिलॉंग असेल, चेरापुंजी. याचं जे योग्य उत्तर आहे ते बी, मेघालय. आता मेघालय राज्यामध्ये जर बघितलं आपण की जिथे गारो, खासी व जैंतिया
या 3 अशा टेकड्या आहेत. या 3 अशा टेकड्या आहेत. सो ईशान्य मोसमी वारे जे आहेत या टेकड्यांच्या दरम्यान इथं येऊन हे अडकतात. ईशान्य मोसमी वारे. सो याच्यामुळे काय होतं, या भागाला म्हणजेच इथं भरपूर पाऊस होतो. पाऊस होतो म्हणजे कोणत्या राज्यात? मेघालयातील चेरापुंजी व मौसिन राम असेल. ही 2 ठिकाणं म्हणजे काय, तर आपल्या भारतातील सर्वात जास्त पावसाची ठिकाण आणि जगातली देखील. की जगातला सर्वात जास्त पाऊस, भारतातला सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी, मौसिन रामला होत असतो. आणि ती थंड हवेची ठिकाण आहेत, हिल स्टेशन. जसं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बोलतो की महाबळेश्वर असेल, माथेरान असेल, त्यानंतर पाचगणी असेल, त्याचबरोबर इतर जर वाई असेल किंवा ऑदरमध्ये आपण घेतलं तर तोरणमाळ असेल नंदुरबार जिल्ह्यातलं, पाल असेल रावेरमधलं, असे अनेक ठिकाण आहेत थंड हवेची ठिकाण. सो ते देखील आपण लक्षात ठेवावी. चलो पुढे जाऊयात. नेक्स्ट, राष्ट्रीय वन संशोधन संस्था भारतात कोठे आहे? राष्ट्रीय वन संशोधन संस्था. सो त्याच्यामध्ये दिले आपल्याला ऑप्शन ए डेहराडून, बी भोपाळ, सी नागपूर, डी दिल्ली. सो या प्रश्नाचं उत्तर आहे, योग्य आहे ए डेहराडून. सो डेहराडून हे आहे उत्तराखंड या राज्यात. सो राष्ट्रीय वन संशोधन संस्थेची जी स्थापना झाली 1981 साली. ओके, ज्याला आपण इंग्लिशमध्ये FSI असं म्हणतो, फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया, FSI. जिथून आपल्या देशाचं काय केलं जातं, सर्वे केला जातो, वनांचा सर्वे केला जातो. सो वनांचा सर्वे करत असताना आता याच्यात आपण जो लास्टचा सर्वे झाला त्याच्यानुसार भारतातील सर्वात जास्त वनसंपदा फॉरेस्ट असणारं स्टेट हे मध्य प्रदेश आहे. सो आपल्या महाराष्ट्राचाही उल्लेख त्यात करता येईल, गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त. सो वनांच्या वर्ण क्वेश्चन आहेत, वनांचे टाइप्स देखील आपल्या भारतात आहेत, महाराष्ट्रात देखील आहे. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आपला पुढचा, 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचं नेतृत्व कोणी केलं, असं त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन्स विचारला गेलाय. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला हे जे काही ऑप्शन्स दिली त्याच्यामध्ये पहिला कुंवर सिंग असेल, राणी लक्ष्मीबाई असेल, त्यानंतर असेल सी नानासाहेब पेशवे असेल आणि त्यानंतर मंगल पांडे असतील. सो या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते सी आहे, नानासाहेब पेशवे. आपण हे लक्षात घ्यायचे. आता 1857चा उठाव जर असेल तर त्या ठिकाणी जसं याची ठिणगी पेठ बराकपूर छावणी, मंगल पांडे मेजर भीम या अधिकाऱ्यावरती जसं गोळी झाडली आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानींनी त्या काळामध्ये काय केली, प्रयत्न केले. त्यातलीच ही काय असेल, राणी लक्ष्मीबाई यांनी जसं की झाशीच्या ठिकाणचा लढा दिला असेल. अशा विविध स्थळी विविध क्रांतिकारकांनी त्यावेळेस उठावामध्ये भाग घेतला आणि त्या उठावाचं नेतृत्व देखील त्यांनी केल्याचं दिसून येते. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आपण अभ्यासूयात. अनहॅपी इंडिया ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे? ऑप्शन ए दिले लाला लजपत राय, बी राजाराम मोहन राय, सी पंडित जवाहरलाल नेहरू, डी दिले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सो या प्रश्नाचं उत्तर आहे राजा राममोहन राय. सो आता अनेक क्रांतिकारक आणि आता अनहॅपी इंडिया या पुस्तकाचं लेखन त्यांनी केले. सो बऱ्याच वेळा आपल्याला पुस्तक व लेखकांवरनं प्रश्न असतात, त्याचबरोबर एखादी संस्था असेल आणि त्याचद्वारे त्या संस्थेचे संस्थापक म्हणून देखील आपल्याला प्रश्न विचारली जातात. सो असे विविध प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या विषयांच्या द्वारे अभ्यासावी लागतील आणि जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये एक कंटिन्युटी ठेवा अभ्यासाची, सो जास्तीत जास्त फायदा होईल. सो असेच आपण विविध जे काही घटक असतील आपण अभ्यासणार आहोत. आणि जसं की आपल्याला इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल, अर्थव्यवस्था असेल, असे विविध विषय आपण त्या ठिकाणी त्याच्यावरची अतिसंभाव्य प्रश्नांचा जो आहे तो अभ्यास आपण करणार आहोत. तो आपण बघूयात नेक्स्ट लेक्चरला अजून इतर महत्त्वाच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण अभ्यासणार आहोत. सो सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.